नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत बट्टीसोबत वरण कसं करायचं. सर्वप्रथम मी 1 वाटी तूर डाळ घेतली. ती 2 पाण्याने धुवून घ्यायची. तूर डाळ जेवढी घेतली त्याच्यात 4 पट पाणी टाकायचं. त्यात आपण थोडंसं तेल घालून घेऊ. अर्धा चमचा हळद, कुकरच्या आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. वरण बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. थोडेसे शेंगदाणे घेतले, कोथिंबीर बारीक चिरलेली अर्धी वाटी, 5-6 कढीपत्त्याची पाने, एक मीडियम साईजचा टोमॅटो, एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, थोडासा गूळ, 5-6 लसूण पाकळ्या, थोडासा अद्रकीचा तुकडा. बघू शकता आपली डाळ अशी मस्त छान शिजलेली आहे. चांगल्या प्रकारे आपण मिक्स करूया. सर्व एकजीव करून घेऊया. थोडंसं तेल टाकून तेल तापलं की त्यात आपण अर्धा चमचा जिरे टाकूयात, अर्धा चमचा मोहरी, जिरे छान तडतडून वरती आले की कढीपत्ता ॲड करू. कढीपत्ता छान परतून घ्यायचा. शेंगदाणे ॲड करू. शेंगदाणे कुरकुरीत भाजून घ्यायचे. अद्रक लसूणची पेस्ट ॲड करू. लसूण छान परतून झाला की त्यात कांदा ॲड करू. तुम्ही बघू शकता कांद्याला असा लालसर रंग आलाय. कांदा लालसर झाला की त्यात टोमॅटो ॲड करून घ्यायचे. मसाला थोडा वेळ परतून घ्यायचा. मसाला चांगला परतून घ्यायचा. चांगला परतवला की त्यात आपण मसाले ॲड करूयात. 2 चमचे प्रवीण, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद. सर्व मसाले टाकल्यानंतर थोडा वेळ परतून घ्यायचे. छान त्याला असं तेल सुटेपर्यंत परतवायचं. थोडासा गूळ ॲड करायचा आहे. सर्व मिक्स करून घ्यायचे. सर्व मिक्स झाल्यानंतर त्यात गरम पाणी ॲड करायचे. आता किती छान तरी आली आहे. आता यात आपण कोथिंबीर ॲड करूया.
सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण आता शिजवलेली डाळ ॲड करूया. आवश्यकतेनुसार थोडं पाणी ॲड करायचं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे. 5 मिनिटसाठी झाकण ठेवून शिजवून घेऊया थोडं. बघू शकता वरणाला अशी छान तरी आलेली आहे. आपलं वरण तयार आहे. बट्टीसोबत सर्व करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.